जनगणनेच्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? सर्वात महत्त्वाचे की जातनिहाय जनगणना ही सर्वात महत्त्वाची आमची मागणी आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो आहोत की जातनिहाय जनगणना हा सामाजिक लढ्याचा विषय राहिलेला आहे. जर आपण वेगवेगळे अहवालसुद्धा वाचलेत, जर काय मंडल आयोगाचा सुद्धा जर आपण अभ्यास केला आहे तर मंडल आयोगामध्ये सुद्धा जी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी घेतली गेलेली आहे ती 1931च्या जनगणनेतली आहे. आणि त्यांनी ते सुद्धा म्हटलं आहे, मंडल आयोगाचे जेव्हा आपण जर सर्व मागण्या वाचल्यात, त्यांनी सुचवलेल्या शिफारसी वाचल्या तर त्यातसुद्धा हा उल्लेख आलेला आहे की जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. त्यानंतर जर आपण पहिला राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जर वाचला, काका कालेलकर आयोग, तर त्यामध्ये सुद्धा जातनिहाय जनगणनेबाबत स्पष्ट उल्लेख आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून जातनिहाय जनगणना होते आहे, पण त्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही. त्यामुळे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ ठामपणे ह्या भूमिकेत आहे की यावेळी होणारी जी जनगणना आहे ती जात जनगणना व्हावी, जेणेकरून आता जे आपण बघतो आहेत की खूप सारे वाद, सामाजिक वाद निर्माण होतात, ते सामाजिक वाद निर्माण होणार नाहीत, तो विकोपाला जाणार नाही. आणि कुठेतरी सांगितलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता हा कुठेतरी स्पष्टपणे म्हणजे आपल्याला ते दिसेल आणि त्यातनं सर्व समाजामध्ये सुसंवाद राहील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुख्यमंत्री, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक GR काढला आणि त्यांना आरक्षण दिलं. ओबीसीमधून दिलं का त्यांना सेपरेट दिलं, हे त्याच्यावर तुम्ही कसं बघताय? सर, एकंदरीत आता जर तो GR बघितला तर थोडा क्लिष्ट आहे. त्यासाठी आमची पण जी वकिलांची टीम आहे, वकिलांच्या टीमसोबत आमचं बोलणं सुरू आहे, तज्ज्ञ मंडळींशी बोलणं सुरू आहे. ते आम्हाला लवकरच याबद्दल त्यांचे मत व्यक्त करणार आहेत. पण त्यात सर्वात शेवटचा जर पॅरा आपण वाचला, कदाचित तुम्ही पण तो GR वाचला असेल, तर त्यात जो उल्लेख आलेला आहे तो एकंदरीत खरंच म्हणजे तो उल्लेख अन्यायकारी आहे. की त्यात त्यांनी म्हटलं आहे की 13 ऑक्टोंबर 1967च्या जर तुमच्याकडे पुरावा नसेल, तुमच्याकडे शेती नसेल, तर गावातील जो कोणी व्यक्ती कुणबी प्रमाणपत्र असलेला आहे त्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घेणे, तो प्रतिज्ञापत्र सबमिट केल्याच्यानंतर जी त्रिस्तरीय ग्रामस्तरावरली समिती आहे ती निर्णय घेऊन तुम्हाला कुणबी हा प्रमाणपत्र देईल. तर नक्कीच हा जो पॅरा आहे, शेवटचा पॅरा, हा ओबीसीवरती अन्यायकारक आहे आणि राज्य शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन हे जे होणारं घटनाबाह्य, याला घटनाबाह्य आपण म्हणू शकतो की घटनाबाह्य जे ओबीसीकरण आहे हे थांबवावं. आणि कोणालाही अशा प्रकारे, कारण ओबीसी जर आपण बघितलं आहे तर ओबीसी हा काही कुठून आलेला नाही, ह्या घटनेतनं आलेला आहे. ओबीसीमध्ये स्पष्ट आहे, जो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे तो समाज ओबीसी. त्यासाठी सुद्धा 2 आयोग होऊन गेलेले आहेत. एक पहिला प्रथम मागासवर्ग आयोग म्हणजे काका कालेलकर आयोग, द्वितीय आयोग म्हणजे मंडल आयोग, आणि त्यानंतर हे ओबीसीला आलेलं आरक्षण आहे. त्यामुळे कुठेही घटनाबाह्य कृती होणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन हा घटनाबाह्य असलेला जो करिक्युलम किंवा त्यांनी केलेला आहे, जी घटना आहे ही घटना रद्द करावी, ही ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटना. सर, एकंदरीत पूर्ण GRबद्दल मी आताच सांगितलं आहे की जी आमची तज्ज्ञ मंडळी आहे ती आम्हाला सांगेलच. पण शेवटी त्या GRच्या शेवट असलेला जो पॅरा आहे, सर्वात शेवटचा पॅरा, त्याबद्दल मी तरी म्हणेल की आमचा ठामपणे विरोध आहे. कारण कोणत्याही प्रतिज्ञापत्रावरनं कोणतीही जात बदलू शकत नाही. आणि जर ही बदलत असेल तर हा सर्वात मोठा, घटनेतला सर्वात मोठा म्हणजे आतापर्यंतचा अन्याय म्हणू शकतो की, किंवा काय म्हणतात, म्हणजे मला आता शब्द पण सुचत नाही, इतका म्हणजे एकंदरीत घटनाबाह्य हा कृती आहे. आणि शासनाने याकडे खरंच आम्ही विनंती करतो आहे की त्यांनी लक्ष केंद्रित करून हे म्हणजे घटनाबाह्य कृती रद्द करावी. सप्टेंबरला तुमचं अधिवेशन, काय नेमकं उद्देश असणार आहे त्याचं? हे जे अधिवेशन आहे हे राज्यस्तरीय अधिवेशन असून 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिरसुद्धा आहे. दरवर्षी आम्ही हे राज्य अधिवेशन घेत असतो. अधिकारी आणि कर्मचारी यांना हक्क अधिकार याबद्दल जागृत करणे, आणि नुसतं जागृत नाही तर त्यांना त्या माध्यमातून प्रशिक्षित करणे. जसं की मंडल आयोग आहे, वेगवेगळे जे आयोग येऊन गेलेले आहेत त्या आयोगाच्याबद्दल त्यांना हे करून घेणे, ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या रेट्याबद्दल पण, आणि जे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीयवरती अभ्यासक काम करतात त्या अभ्यासकांच्या माध्यमातून त्यांचं प्रशिक्षण करून घेणे हा सर्वात महत्त्वाचा आमचा हेतू आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित असेल, शेतकऱ्याशी संबंधित असेल, विद्यार्थ्यांशी संबंधित असेल तर ती पुरवण्यात आलेली आहे. यांनी सांगितलं की हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे, म्हणजे ओबीसी राष्ट्रीय स्तरावर जे लोक काम करतात त्यांच्यापर्यंतसुद्धा हा विषय पोहोचला पाहिजे. आणि जे नॉन क्रिमिलियरची जी मर्यादा आहे ती 2017 नंतर वाढवण्यात आलेली नाही आहे, ती 8 लाखच आहे. आणि त्याच्यामुळे बरेचसे ओबीसी बांधवांना नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणीचं होतं.
हा केंद्राच्या अखत्यारीतला जरी विषय असला तरी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवणे किंवा त्यांच्यापर्यंत त्याचे केंद्रामध्ये सन्माननीय जे लोक बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय जाणे महत्त्वाचा वाटतो. त्या अनुषंगाने सुद्धा या अधिवेशनामध्ये चर्चा आणि त्याच्यावर ठराव हे घेण्यात येतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.